नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अतिशय आनंदाची बातमी. मित्रांनो, यापूर्वीच माननीय तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यापूर्वीच घोषणा केली होती की मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी सवलत देण्यात येणार आहे. म्हणजे मुलींना फ्रीमध्ये उच्च शिक्षण देण्यात येणार आहे. या संदर्भातला GR अद्याप आला नव्हता. तो दिनांक 8 जुलै 2024 रोजी आलेला आहे. हा आहे तो GR. उच्च व तंत्र शिक्षण विभाग व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC तसेच इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कास 50% ऐवजी 100% सवलत देण्याबाबत याच्यासाठी 4 शासन निर्णय जे आहेत ते दिलेले आहेत. काय आहे ची प्रस्तावना आणि कुणाकुणाला मोफत शिक्षण मिळणार आहे, काय आहे नियम आणि अटी, हे आपण या शासन निर्णयामध्ये बघणार आहोत. प्रस्तावना वाचूया. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्ग OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 50% लाभ देण्यात येतो. व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 5 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीतील विचाराविनिमयाअंती पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले येत आहे. शासन निर्णय. राज्यातील शासकीय विद्यालय, महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय विद्यालय महाविद्यालय, अंशतः अनुदानित टप्पा अनुदान व कायम अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, खाजगी अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस CAP कॅप व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील OBC, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील म्हणजे SEBC, नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्धाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024 पासून 24-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच यासाठी येणाऱ्या ₹906.5 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, OBC, SEBC आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना यापूर्वीच 50% लाभ भेटत होता, परंतु आता या शैक्षणिक वर्षापासून हा लाभ 100% देण्यात येणार आहे. त्यामध्ये कुठले कुठले विद्यालय येतात ते वर सांगितलेलं आहे. हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही त्याचा नक्कीच अभ्यास करू शकता. वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, 8 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी. त्यानंतर पुढं काय म्हटलं बघा. वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसे पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 6 एप्रिल 2023 नुसार मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जर अनाथ मुले असेल तर त्यांना सुद्धा 100% भेटणार आहे. मुलींना तर आहेच. सर्व संबंधित प्रशासकीय विभागांकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा.
इथे काही सूचना दिलेल्या आहे बघा. मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा आहे. मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार EWS प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केलेल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 7 ऑक्टोबर 2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जो गाजत आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काय सुधारणा केलेल्या आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. EWS आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत म्हणजे सारथी लाभ अनुज्ञेय करताना EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे. तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न व उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे. म्हणजे एकूण कुटुंबाचं 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे एकूण कुटुंबाचं. EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास सारथी योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. सक्षम अधिकाऱ्यांचं आपल्याला प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे. मराठा समाजासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांना आणि उत्पन्नाचा दाखला जो आहे तो 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुली व मुले यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा प्रकारे मुलींसाठी ही आनंदाची बातमी आहे. हा निर्णय शासन निर्णय माननीय उपसचिव यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेला आहे. मित्रांनो, SCBC OBC आणि सामाजिक व मागास वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना यापूर्वी 50% होता, आता 100% ज्या संस्था दिल्या आहेत या JR मध्ये त्या संस्थांमध्ये 100% फी माफी असणार आहे, सवलत असणार आहे. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि ही आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा. गरजू विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.